मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी गोसावी कुटुंबाचे उपोषण सुरू. पोलीस अधिकाऱ्यांच्याकडून कारवाईचा आश्वासन, मात्र कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा आंदोलकांचा इशारा. मिरज तालुक्यातील बेडगमधील गोसावी कुटुंबावर पुन्हा एकदा जातीतून बहिष्कार टाकण्यात आला आहे. त्यांचे मंदिर आणि घर काढून घेतले असून आता कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप शिवाजी रामचंद्र जाधव गोसावी यांनी केला आहे. मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी गोसावी कुटुंबियांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. या दरम्यान मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत तिप्पे यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच संबंधित लोकांच्यावर कारवाई करण्याचा आश्वासन तिप्पे यांनी यावेळी दिले आणि पूर्ण चौकशी होईपर्यंत गोसावी कुटुंबावर कारवाई केली जाणार नाही, असा आश्वासन तिप्पे यांनी यावेळी दिले. यावेळी आरपीआय अशोक कांबळे गटाचे प्रमुख अशोक कांबळे, सामाजिक कार्यकर्ते राकेश कांबळे, प्रभाकर नाईक, नितेश वाघमारे, राम कांबळे आणि सागर दरबारे उपस्थित होते. मात्र कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा गोसावी कुटुंबाने घेतला आहे. मी शिवाजी रामचंद्र जाधव, माझं गाव बेडग, तालुका मिरज, जिल्हा सांगली. मी इथं आंबेडकर उद्यान पुतळ्यापाशी मला न्याय मिळायसाठी म्हणून उपोषणाला बसलेलो आहे. पोलीस प्रशासक सकाळी येऊन आमच्याकडनं आमच्या म्हणणं मान्य आहे काय हे कागदपत्री त्यांनी घेऊन गेलेले आहेत. आमचं म्हणणं मान्य होऊपर्यंत आम्ही काय उठणार नाही उपोषणाला.